जिल्ह्यात 100% महायुतीचा विजय होईल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय। प्रचार करत आहे, कसा आहे प्रतिसाद लोकांचा? नाही, लोकांचा प्रतिसाद महायुतीच्या बाजूने आहे। आमच्या 50 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीचे सगळे उमेदवार मोठ्या फरकाने आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 100% निकाल लागण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या 9 तारखेला सिंधुदुर्गचा निकाल हा महाराष्ट्रात 1 नंबरचा असेल, हा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही जिल्हा पिंजून काढलेला आहे, जिल्ह्यात सगळ्याच भागात तुम्ही सभा घेतली आहे, वातावरण कसं आहे? अतिशय पोषक वातावरण आहे, महायुतीमय वातावरण आहे। सगळे उमेदवार अतिशय आमचे महायुतीचे अशी सकारात्मक पद्धतीने लोकांच्या कडे जात आहेत आणि समोरचे आमचे उमेदवार, आमचे विरोधी पक्ष शेमड्यासारखे रडण्यापलीकडे काहीच करत नाही आहेत। त्यांचे स्वतःचे उमेदवारांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे। त्यांना आमच्यावर टीका कुठल्या मुद्द्यावर करावी हे विचारांना माहीत नाही आहे। महायुती नको तर त्यांना का निवडून द्यायचं हे त्यांच्याकडे भूमिका किंवा स्पष्टता नाही आहे। म्हणून मला विश्वास आहे की येणारे 9 तारीख हे महायुतीचाच गुलाल उडणार आहे। साहेब, तुम्ही कणकवलीमध्ये वन साईड लढते पाहायला मिळत आहेत, परंतु तुम्ही सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्गचा दौरा केला, तिथे कुठेतरी कुरबुऱ्या आणि बंडखोरी होती, ती निवडणुका आहेत, थोड्या कुरबुऱ्या, तर ह्याच्याशिवाय निवडणुकीमध्ये मजा येत नाही। आणि म्हणून जे कुरबुऱ्या आहेत काय आहेत, मी केसरकर साहेब, निलेश साहेब, आम्ही सगळेजण एकत्र मिळून जे काही अतृप्त आत्मा आहेत, काय अशांत लोक आहेत त्यांच्याशी बोलतो। शेवटी आमचेच कार्यकर्ते आहेत, कुठेही लांब जाणार नाहीत। काही असमाधानी आहेत, काही नाराज आहेत। शेवटी आज आम्ही सत्तेमध्ये आहोत, प्रत्येकालाच ताकद देण्याची आमच्याकडे क्षमता आहे। आणि म्हणून कोणी कुठेही वातावरण खराब केलं असेल तरीही इकडचे सिंधुदुर्गाची जनता ही महायुतीबरोबरच आहे। लोकसभा, विधानसभा, नगरपालिकेमध्ये वारंवार जनतेने हे सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हालाच आशीर्वाद देणार असा ठाम विश्वास आहे। शेवटच्या टप्प्यात प्रचार आलाय, महाविकास आघाडी कुठेही प्रचार दिसली नाही काय? ते आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ना। आम्ही पण दुर्बीण घेऊन शोधतोय कुठे दिसत आहेत का, कारण का शेवटी 10 वर्ष म्हणजे गेल्या 2014 ते 22पर्यंत हेच लोक सत्तेमध्ये होते। भारतीय जनता पक्षावर कधी होते, काही 2.5 वर्ष उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते। काय केलं सिंधुदुर्गासाठी? कुठले प्रश्न सोडवले, कुठले आरोग्याचे प्रश्न सोडवले, कुठला नवीन प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये आणला, सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेसाठी काय नवीन किती निधी तुम्ही दिलात, हे सगळे प्रश्न शेवटी जनता विचारते ना। आणि म्हणून ते तोंड लपवत अक्षरशः सगळीकडे पळत आहेत। एकही राज्यस्तरीय नेता तरी सिंधुदुर्गामध्ये फिरकला पण नाही आहे। ह्याच्यावरूनच कळतं की त्या लोकांनी युद्ध मानसिक पद्धतीने हरलेले आहेत आणि एकतर्फी विजय आमच्या महायुतीचा होत असताना दिसतो। साहेब, काही लोक जाणून बुजून जे वातावरण आहे चांगलं ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, काय सांगतात? माझ्या कारकिर्दीत माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मी पालकमंत्री आहे, अशा कोणालाही वातावरण खराब करायला देणार नाही। सगळ्या गोष्टीवर आमचा बारकाईने लक्ष आहे, पोलिसांच्या मी संपर्कात आहे। कोणी अगर मस्ती केली तर कायदा निश्चित पद्धतीने काम करेल। कोणी हे विसरू नये, शेवटी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात कोणी भूमिका घेतली तर 10 तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्याची अपॉइंटमेंट मी त्यांना देईन, हे लक्षात ठेवा। 42 जागावर लढताना क्लीन स्वीप असेल का विरोधकांना तुमच्याकडे? 42 8 बिनविरोध झाले। हे जे क्लीन स्वीप आता आमची अपेक्षा ती आहे, कारण आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत। आम्हीच उद्या निधी देऊ शकतो, विकास करू शकतो। सगळीची सगळी बाजू ही आमची सक्षम असल्यामुळे उरलेल्या 42च्या 42 मतदारसंघावर निश्चित पद्धतीने महायुती विजय होईल। साहेब, 15 फेब्रुवारीला कुणकेश्वर जत्रा आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कुणकेश्वर मंदिरात येतील असं आज त्या ट्रस्टच्या माध्यमातून सांगितलं, त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता, काय सांगा? नक्की आमची अपेक्षा आहे, आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मी स्वतः त्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहे। कुणकेश्वर ही आमच्या कोकणाची काशी म्हणून ह्यांना ओळखलं जातं आणि म्हणून एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाकडे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी विनंती मी त्यांना केलेली आहे। ह्याबद्दल निश्चित पद्धतीने त्यांच्या कार्यालयावर पाठपुरावा करेन। चला। खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही
असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी भाजपवर केलाय. त्याच्यावर कॉमेंट्स करा अशी माझी इच्छा आहे. या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही कोयनाडमधनं केलेली आहे. कोयनाडच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या अग्रांनी बोलवलं. सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि देशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रूपानं लढतोय आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी 100% यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुणूक दिसते. काल दुपारी ठरलं ही मीटिंग घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले. एक वेगळा उत्साह आणि 100% यश मिळवण्याची जिद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाई, शेतकरी कामगार पक्षापुढं खटारा या निशाणी पुढं धनुष्यबाण आहे आणि कमळाचं मोठं आव्हान आहे. सत्तेतील पक्ष आणि दिग्गज काही उभे आहेत, काय सांगाल? हे असे याच्यापेक्षा मोठमोठे मी नावं घेत नाहीत. ते आमचे मित्र झालेले आहेत. त्यांना आम्ही पाडून इथे निवडून आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला काय त्यातला फरक वाटत नाही. निवडत असते पण इथला मतदार इथला कार्यकर्ता एवढा जागृत आहे की या त्या कार्यकर्त्याला कशाची पर्वा नसते. त्याला एकच लक्ष आहे, माझा लाल बावटा या ठिकाणी कसा फडकत राहील आणि तो कायमचा राहील आणि तो फडकला की गोरगरिबांची कामं त्या माध्यमातून करू अशी भूमिका आज कार्यकर्त्यांची मला तालुक्यात फिरताना दिसते. भाई, खोटी बिलं काढण्यासंदर्भात आपण विधान केलं, काय नेमकं वास्तव आहे? नाही, काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो. या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो. हरिपाठ विभागात शेकापचा लाल बावटा फडकेल दिमागात पुन्हा एकदा? 100% फडकतच आलेलं आहे. का आपण फडकणार नाही? 100% मिळेल. त्याच्यावर सेना आहे, काँग्रेस आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, हे सगळे लोक आहेत जे अबद्धपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो आहोत. ते तसंच राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आज आमच्या बरोबर आम्हाला घाबरण्याचं काम काय. माझ्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे होते. मात्र यावेळेला आपण नाही ना, आघाडी केलं तर आपल्याला त्याग करायला पाहिजे. आम्ही विधानसभेला पण केला, यामध्ये पण करतो. जर आमचेच फिगर घेऊन बसलो असतो सेनेचे आणि आमचे तर होणार नाही आणि म्हणून शेका पक्ष इथे मोठा भाऊ या भावनेने आम्ही आमचे मेंबर कमी केले आणि त्यांना जागा दिलेल्या आहेत. आज मला वाटतं, मला आज आनंद वाटला. काँग्रेसची काल मिटिंग झाली पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका ठाकूर यांनी आमच्या कार्यकर्त्याला काँग्रेसपेक्षा शेका पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने काम करतायत. याच्यात आम्हाला खरा आनंद वाटतो. 10 पक्ष बदललेला बाबा कुणाचाच नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावलाय. इथं सभा झाली, बिचारे एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून ह्यो बाबा तिकडे गेला आहे, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी माझ्याच घरी 10 बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं. दुर्दैवाने त्यांचा निधन झालं. पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही. म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे. आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. पाहूयात ते काय म्हणालेत. या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली. ते आता
शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत. पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच. आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली ह्याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आहे आणि महाविकास आघाडीशी आहे. या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे. आम्ही आमचा संबंध ह्या विषयापुरताच आहे. आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही. विश्वास कोणावर ठेवायचा? काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली. मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या? असं आहे ना की सुनित्राताईंनी पती गमावलेला आहे. शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही तर त्यांचा मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेलं आहे. मी पुतण्या असलं तरी त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात म्हणजे अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना. विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे. पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं. त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही. जेव्हा ते निर्णय घेतील दोन पक्ष तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचारा. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत आहेत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी. कचरा, महागाई आणि गुन्हेगारी आणि कर्जात अडकलेला महाराष्ट्र असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. छोटे छोटे मुद्दे आहेत. या मुद्द्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी लक्ष दिलेलं का आम्हाला मुद्दा आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत विहिरी दिल्या जातात वैयक्तिक लाभाच्या. कोणाला मिळाली विहीर, कोणाची झाली विहीर, हातवर करा. मंजूर झाली आहे का त्याची? हो का नाही? गोठा कोणाचा मंजूर झाला? मग काय झालं? जर विहिरी मंजूर नाही झाल्या, गोठे मंजूर नाही झाले तर काय झालेलं आहे? आज इथं घरकुल कोणाचे मंजूर झाले? कोणाचे? घरकुल मंजूर झाले का गावात? किती जणांना घरकुल मिळाले? ज्यांना घर ज्यांना घरकुल मिळतात ज्यांना नाही त्यांना देतच नाही. खरं का खोटं? नरेंद्र मोदींनी घोषणा केली 2016ला, अशी घोषणा केली होती की 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला घरावर छत मिळेल, हर घर छत. ही 2016ची घोषणा नरेंद्र